शहर के जिला पत्रिका भवन में मालविका आरक्षण संघर्ष के प्रदेश अध्यक्ष नरसप्पा डंडोरा देवराज, राज्य कार्यकारी अध्यक्ष फर्नांडिस हिप्पलगांव ने समुदाय और आंतरिक आरक्षण के बारे में जानकारी दी। इस अवसर पर समुदाय से जुड़े मुद्दों को स्पष्ट किया। कैमरामैन पुपराज का कवरेज। भाइयों, गए 30 साल से हमारे समाज का मांग थी, लेकिन हम इतना संघर्ष करते हुए भी कुछ राजकीय हेतु से हमारे ऊपर अन्याय करने जाते हैं। मैं सरकार से निवेदन करता हूं, बुद्ध भूषण अम्बेडकर की बात करते हैं सरकार, तो बुद्ध भूषण अम्बेडकर की बात कर रहे हैं तो वही विचार पर चलना चाहिए ना। संविधान के बारे में आप बात करते हैं कि संविधान का हम आदर करते हैं। सर्वोच्च न्यायालय ने आदेश दिया कि जिस राज्य को वर्ण मसला देने का अधिकार है, तो सरकार से निवेदन करते हैं, कांग्रेस सरकार से, विशेषतः कर्नाटक सरकार से, कि आने वाले 2 महीने में सदाशिव आयोग के बारे में जल्द से जल्द ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವರು ಸುಮಾರು 1 ತಾಸಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೀವಿ, ಕ್ಷಮೆ ಇರಲಿ. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮಾದಿಗ ದಂಡೋರ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಸುಮಾರು 30 ವರ್ಷಗಳ ಸುದೀರ್ಘ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೋತಾ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಬಂದಿದೆ. ಅನೇಕ ಹೋರಾಟಗಳು, ಅನೇಕ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗಳು ತಮ್ಮೆದುರೇ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ತಾವೇ ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ರಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೋರಾಟದ ಪ್ರತಿಫಲ ಮಂದಕೃಷ್ಣಣ್ಣವರ ಹೋರಾಟ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನರಸಪ್ಪ ದಂಡೋರ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೋರಾಟಗಳು, ಅನೇಕ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಕೊತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಂದಾಗ 30 ವರ್ಷ ಸುದೀರ್ಘ ಆಯಿತು. ಮಂದಕೃಷ್ಣರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೋದ ವರ್ಷ ನವೆಂಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹೈದರಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಆಯಿತು, ವಿಶ್ವರೂಪ ಮಾದಿಗರ ಮಹಾಸಭಾ ಅಂಥೇಳಿ. ಅದರಿಂದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ತೀರ್ಪು ಆಗಸ್ಟ್ 1ಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಇಡೀ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಚಲನ